17व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज सकाळी 9 वाजल्यापासून जुन्नर तालुक्यातील ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये आजपर्यंत आतापर्यंत जवळजवळ 12 गावांची गावभेट दौरा झालेला आहे। याच्यानंतरही अजून 5-6 गावं बाकी आहेत आणि ह्या गावभेट दौऱ्याचं मुख्य कारण म्हणजे त्या गावात जाऊन त्या ग्रामदेवतांचं दर्शन घ्यायचं, त्या गावातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन पुढे चांगल्या कामाला सुरुवात करायची। आजच्या कार्यक्रमामध्ये तसं सभेचं नियोजन असं काही नाही, तरी सुद्धा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय शरददादा सोनवणे, शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या गटनेत्या सौ आशाताई बुचके, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शरदांना चौधरी, तालुका प्रमुख माऊली शेठ खंडागळे, भाजपचे तालुका अध्यक्ष भगवानराव घोलप आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले देवराम शेठ लांडे, गुलाब पारखे आणि सर्व सन्मानाने, मी आता नाव घेत नाही, उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी आहेत। बराचसा उशीर झालेला आहे। यापूर्वीच्या अनेक वक्त्यांनी या निवडणुकीचं महत्त्व आपल्याला सांगितलंय, पण मला आपल्याला सांगावंसं वाटतं, सगळ्याच अर्थानं ही लोकसभेची निवडणूक देशाच्या दृष्टीनं, आपल्या सगळ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाची निवडणूक आहे। ही निवडणूक दर 5 वर्षांनी जरी येत असली तरी त्या 5 वर्षानंतर येणाऱ्या निवडणुकीच्या नंतर खऱ्या अर्थानं या देशाचं नेतृत्व आपण कुणाच्या हाती द्यायचं आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये आपल्या लोकप्रतिनिधींचा कामाचं अवलोकन करून आपल्याला विचार करायचा असतो की आपल्याला मतदान कुणाला करायचं आहे, कारण निवडणूक आहे। लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, परंतु शेवटी सगळं काही मतदाराच्या हाती असतं। मतदार ठरवतो की आमचा नेता कोण असावा, आमचा लोकप्रतिनिधी कोण असावा, हे मतदार ठरवत असतो। पण आपल्या मतदारसंघापुरतं जर बोलायचं झालं किंवा आपल्या देशापुरतं जर बोलायचं झालं तर ही आपण जी सगळी व्याख्याने वक्त्यांची मनोगत ऐकली, निवडणुकीला आता रंग भरायला लागलाय, अजून उमेदवारीचा अर्ज भरायचा बाकी आहे। पण मी आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगेल, ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना मला आवर्जून सांगायचं की गेले 15 वर्ष ह्या विभागाचं लोकप्रतिनिधित्व करत असताना तुम्ही मला सगळ्यांनी जवळून पाहिलं। माझी 15 वर्षाची कारकीर्द आपण जवळून पाहिली आहे, परंतु राजकारण म्हटलं सगळं आलं। काही लोक आता अचानक उठले, काहींना आता अचानक विषय आठवले, मग बैलगाडा आठवला। गेल्या 5 वर्षात, गेल्या 10 वर्षात बैलगाड्याचा कोणाचा संबंधही नव्हता, दूरदूरचाही संबंध नसणाऱ्यांना आता बैलगाडा आठवायला लागला। ह्या रस्त्यानं प्रवास करत असताना, खेड सिन्नर रस्त्यानं प्रवास करत असताना कधी कुणाला काही आठवलं नाही, पण आता आठवण झाली बऱ्याचशा लोकांना, कारण निवडणूक जवळ आली। अचानक लोकांना विमानतळ आठवायला लागलं। ह्याचा जर आपण गांभीर्याने विचार केला, मनापासून जर विचार केला, तर माझ्यावर बोलण्यासारखं तसे मुद्दे काहीच नाही। मी आपल्याला आवर्जून सांगेल, जे मुद्दे, जे टीका माझ्यावर करतात त्यांनी स्मरून सांगावं, विमानतळ खऱ्या अर्थानं मुद्दा आहे। विमानतळ माझ्यामुळे गेलं, आपल्या स्मरणशक्तीला आणि आपल्या सद्विवेक बुद्धीला विचारून सांगावं।
यापूर्वी मी अनेक वेळा मी असेल, सरकारनं असेल, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडनं असेल, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आहे, सगळ्यांनी स्पष्ट अहवाल दिलेला आहे की खेड तालुक्यामध्ये कुठल्याही परिसरामध्ये विमानतळ होऊ शकत नाही. 2005 ते 2013 ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये 6 वेळा सर्वे झाले. मग कधी चाकण शहराला लागून बिरदवडी वगैरे रोकडी त्या भागात असेल, कधी चांदूस काळूस, कधी वाकी, कधी पाईट, कधी कोये, धामणे या 6 परिसरामध्ये विमानतळाचे सर्वे झाल्यानंतर स्पष्ट अहवाल देण्यात आला की ह्या ठिकाणी 5-5 डोंगर आहे, 5-5 मोठ्या टेकड्या आहेत. इथं जर विमानतळ करायचं असेल तर 5 डोंगर जमीनदोस्त करावे लागतील, सपाट करावे लागेल. आता मला सांगा, 5 डोंगर आणि नदी, त्यांना भामा नदीचा सुद्धा अडसर येत होता की भामा नदी सुद्धा चालणार नाही. असा स्पष्ट अहवाल दिल्यानंतर 2013ला माझ्याकडे कागदोपत्र आहे, माझे सगळे कार्य अहवालामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. एवढंच नव्हे तर मी आपल्याला जाहीरपणे सांगतो, ही सगळी वस्तुस्थिती जे आज माझ्यावर टीका करतायत त्या सगळ्यांना माहिती आहे. पण निवडणुकीमध्ये बोलायचं काय खासदारावर? या खासदारानं काय रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही, कधी कुणाला मी लढलो नाही, कधी कुणाचं वाईट केलं नाही, मग बोलायचं काय? विमानतळ हे फक्त आणि फक्त भौगोलिक दृष्ट्या गेलंय, त्याच्याशिवाय नॅशनल हायवेचा विषय. मला मान्य आहे नारायणगावला ट्रॅफिक होते, खेडला ट्रॅफिक होते, मला हे पण मान्य आहे की 15 वर्ष मी खासदार केले. 2004 ते 2014 ह्या काँग्रेसच्या काळामध्ये ह्या रस्त्यावर 1 रुपया सुद्धा पडू शकला नाही. काँग्रेस सरकारनं पुणा नाशिक रस्त्यावर 1ही रुपयाचा निधी टाकला नाही. मी माझ्या माध्यमातून त्यांना काँग्रेसच्या काळामध्ये फक्त तत्वशा मंजुरी मिळाली, पण ऍक्च्युअली टेंडर काढणं आणि वर्क ऑर्डरचं काम जे केले पैसे टाकून, ते 2014 मध्ये नितीन गडकरींच्या कार्यकाळामध्ये झालं. खरी कामाला सुरुवात 2014ला झाली. मग मला सांगा, तुम्ही मला विचारता की एवढी ट्रॅफिक आहे, रस्त्याचं काम का झालं नाही? तर काँग्रेसच्या काळामध्ये यांनी काय दिवे लावले? काँग्रेसच्या काळामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी मागत आलो तरी आम्हाला त्याला रिस्पॉन्स नव्हता. सकारात्मक प्रतिसाद फक्त ह्या एनडीए भाजप शिवसेनेच्या सरकारमध्ये 2014 पासून मिळायला सुरुवात झाली. 2014 ते 2016 ह्या 2 वर्षामध्ये संपूर्ण रस्ता 139 किलोमीटरचा पूर्ण होणं अपेक्षित होतं. दुर्दैवानं काही ठिकाणी जमिनीची अडचण आली, भूसंपादनाची अडचण आली, परंतु 2 वर्षामध्ये 139 किलोमीटर पैकी 112 किलोमीटरचं काम पूर्ण झालं. लोक म्हणतील की बाबा जे काम पूर्ण झालं ते आपल्या मतदारसंघात नाही, ते दुसऱ्या मतदारसंघामध्ये आहे. हो, सिन्नर आणि खेड ह्या रस्त्यामध्ये 3 लोकसभा मतदारसंघ येतात, पण मंजुरी ह्याच खासदाराने केलेली आहे संपूर्ण रस्त्याची. मी भांडतोय गेले 10-12 वर्ष खेड ते सिन्नर रस्त्यासाठी, मीच भांडतोय, बाकी कोणी खासदार नव्हतं. आणि म्हणून 80% काम पूर्ण झाले, फक्त 20% काम बाकी आहे. ते काम बाकी काय? ते काय खासदारामुळे अडलंय किंवा सरकारमुळे अडलंय किंवा पैशामुळे अडलंय असंही काही नाही आहे. आळेफाटा असेल, मंचर असेल, खेड असेल, या ठिकाणी बायपासेसला लागणाऱ्या जागा, त्या जागा अजूनही 100% जागा ताब्यात नाही, आज सुद्धा नाही आहे. एक नारायणगावचा बायपास सोडला तर सगळ्या ठिकाणच्या बायपासेसला जागा अजूनही नॅशनल हायवेच्या ताब्यात नाहीये. याचं कारण अजून शेतकऱ्यांची, काही लोकांच्या संमती बाकी आहेत, काही शेतकऱ्यांच्या जमिनीचे पैसे तयार आहेत आणि भावाभावामध्ये वाटण्यावरून वाद निर्माण झाल्यामुळे नॅशनल हायवेकडे ते सगळे पैसे कोर्टात जमा करावे लागतात.
आता त्याच्यावर गेले 6 महिन्यापासून वर्षभरापासून आम्ही भांडतोय, पण हे अपयश काय सरकारचं नव्हे. ही परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या भूसंपादनाच्या संदर्भामध्ये. आता नारायणगाव सारख्या ठिकाणी बायपासला जागा लागत नाही, कारण जागा सगळी ताब्यात आहे. खेडच्या घाटासाठी जिथं घाटामध्ये खोळंबा होतो तिथं फॉरेस्टची जागा आहे, तिथं खाजगी जागेची गरज नाही घाटाच्या पुरतं बोलायचं झालं तर. मग त्यासाठी सांगितलं की काम चालू करा, पण 4 वर्ष जमिनीला ताबा मिळायला उशीर झाल्यामुळं त्या ठेकेदारानं काम सोडून पळून गेला. आणि त्यानं सांगितलं की 4 वर्षाचं माझं जे जागा, माझे मशिनरी बसून आहे, माझी माणसं बसून आहे, त्याची 500 कोटी रुपयाची क्लेम हा नॅशनल हायवेकडे केला, त्याच्यामुळे ती केस कोर्टात गेली आहे. परिणामी काम बंद पडलंय. मग अशा परिस्थितीमध्ये जर काम बंद पडलं तर काय मी कोणी हातवर करू शकतो? मी खासदार म्हणून हातवर करू शकतो की कोर्टात आहे त्यामुळे मी काय करू शकत नाही. पण मी थांबलो नाही, मी सरकारच्या मागे लागलो. मी लोकसभेमध्ये 3 वेळा भाषण केलं, गडकरींना भेटलो, सचिवांना भेटलो, नॅशनल हायवेच्या चेअरमनना भेटलो, सगळ्या बैठका केल्या की 2 ठिकाणी नॅशनल हायवेच्या ताब्यात जागा आहे, काम पूर्ण करा. मग त्याच्यासाठी सरकारनं आपल्या खिशातले पैसे खर्च करायला लागले. 2018च्या ऑक्टोबर पासून मी पाठपुरावा करतोय आणि त्याला पैसे मिळाले. मला डिसेंबरमध्ये 2 महिन्यामध्ये 89 कोटी रुपयाचं टेंडर मंजूर करून घेतलं. आचारसंहिता चालू व्हायच्या 3 दिवस अगोदर आपण कामाला सुरुवात केली नारळ फोडून. हे नॅशनल हायवेच्या इतिहासामधलं एक ज्वलंत उदाहरण आहे की ठेकेदाराबरोबर कोर्टात केस चालू असताना सरकारनं आपल्या तिजोरीतले पैसे काढून त्याच्यावर पैसे टेंडर काढलं आणि काम चालू केलंय. याचा अर्थ मी कुठंतरी हा प्रश्न सोडवण्याच्या पाठीमागे आहे. पण ते सगळं जर विचार केला तर काँग्रेसच्या काळामध्ये जे जमलं नाही ते आम्ही ह्या वेळेला करून दाखवलं. बैलगाड्याचा प्रश्न आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कुणी बैलगाड्याला बोलायचा कुणालाच अधिकार नाही आहे. माझं तर जाहीर आव्हान आहे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसपैकी कुणालाही काडीचाही 1 पैशाचाही 1 रुपयाचाही बैलगाड्यावर बोलण्याची नीतिमत्ता नाही ना अधिकार सुद्धा नाही आहे. कारण ज्या ज्या वेळेला बैलगाड्याचा प्रश्न आला त्यावेळेला बैलगाड्यांना विरोध करणारी मंडळी ही भिकारपणाची लक्षणे. बैलगाडा काय आपलं काम नाही असं सांगून शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेला नाउमेद करणारी मंडळी ही. बैलगाडा शर्यतीवर बंदी आणण्याला मूळ कारणीभूत असणारं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार. आज जी बंदी आहे गेले 5 वर्षापासून ती फक्त आणि फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पाप आहे. दुर्दैवानं कोणीतरी पेटानं त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेतलं. ही बाब कोर्टामध्ये पेंडिंग असल्यामुळे त्याच्यामध्ये सरकार काही करू शकत नाही, खासदार काही करू शकत नाही, फक्त कोर्टामध्ये भांडण्याशिवाय काय करू शकत नाही. तरी सुद्धा मी आज कोर्टामध्ये भांडतोय गेल्या 5 वर्ष. दुर्दैवानं सुप्रीम कोर्टामध्ये ही गोष्ट त्याच्या अखत्यारीत असल्यामुळं थोडा वेळ लागतोय. अजून 2 महिने 4 महिने वेळ थांबा, ह्याच्यावर आपल्याला मार्ग काढायचा आहे. रेल्वेच्या संदर्भात म्हणतात की काय केलंय. 2004 ते 2014 ही सगळी मंडळी झोपली होती. पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भामध्ये प्रत्येक वर्षी मी सभागृहामध्ये राडा केला, संघर्ष केला, भांडलो सरकारबरोबर, काँग्रेसच्या सरकारबरोबर की माझी पुणे नाशिक रेल्वे मंजूर करा. अजिबात लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं जाणून बुजून. 2016ला हे सरकार 2014ला सत्तेवर आल्यानंतर 2016च्या बजेटमध्ये पहिली मंजुरी मिळाली ह्या पुणे नाशिक रेल्वेला. 2016ला मंजुरी मिळाली आणि आता ह्या सगळ्या लोकांना आता वाटायला लागलंय 10 वर्ष तर त्यांनी काही केलं नाही, मुद्दाम नाही केलं. पुणे नाशिक रेल्वेसाठी मुद्दाम रुपया दिला नाही. आणि जेव्हा आम्ही मंजूर केलं तेव्हा म्हणतात वाढा आमचं जेवण वाढायला गेलं, मला भूक लागली. कुठे रेल्वे अशी झपटल्यासारखी आता बोलायला लागलेत. 2016ला रेल्वे मंजूर झाली, लगेच त्यांना 2018ला रस्त्यावर रेल्वेचा ट्रॅक बघायचा आहे.
3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये कुठेही भारतामध्ये काय जगाच्या पाठीवर रेल्वेचा प्रकल्प पूर्ण होणे शक्य नाही आहे. त्याचं डिझाईन आणि प्लॅनिंगलाच वर्ष 2-2 वर्ष लागतात. तुम्हाला सगळ्यांना उदाहरण सांगतो. अतिशय महत्वाचा जो महाराष्ट्रातला रेल्वेचा प्रकल्प आहे तो कोकण रेल्वे. कोकण रेल्वेचं प्रकल्प ते स्वप्न पाहिलं कोकणातल्या लोकांनी 1970 साली. बॅरिस्टर नाथ पै, खासदार मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस रेल्वे मंत्री, ह्या तिघांनी 1970 सालापासून स्वप्न पाहिलं रेल्वे व्हावी. आणि त्या भागातले 2 मंत्री रेल्वे मंत्री झाले. एवढं असून त्यांनी सगळी हयात घातली. प्राध्यापक मधु दंडवतेचं पूर्ण आयुष्य गेलं आणि रेल्वे धावायला लागले 28 वर्ष. स्वप्न पाहिल्यानंतर 28 वर्षानंतर रेल्वे ट्रॅकवर धावली. आणि यांना आपल्या लोकांना इथल्या राष्ट्रवादीवाल्यांना वाटतं की आढळराव म्हणजे जादूगर आहे. 3 वर्षामध्ये आमची रेल्वे धावली पाहिजे. धावेल, अजून 3-4 वर्ष थांबा, 100% माझ्याच काळामध्ये रेल्वे धावणार आहे. ह्या सगळ्या अनेक गोष्टी केल्या तर आता त्यांच्यावर बोलण्यासारखं काय? मग कुठेतरी जातीचा मुद्दा काढायचा, माझ्यावर खोटे आरोप करायचे. 15 वर्षामध्ये मी कधी जातीवर बोललो नाही कोणाला. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. माझ्या पक्षामध्ये असलेला माणूस कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा मी कधी विचार केला नाही. माझ्या पक्षाने कधी विचार केला नाही. पण आता निवडणुकीसाठी घाणेरडं राजकारण करणारा हा पक्ष जातीचं राजकारण करणारा पक्ष आहे. खासदारावर खोटे आरोप कसे करायचे? त्यांनीच एक पत्रकार पडून पाठवला माझ्याकडे मुंबईला. तुम्ही सगळ्यांनी ध्यानपूर्वक ऐका. आणि त्या पत्रकाराने मला विचारलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तुमच्या विरोधामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे सारखा स्ट्रॉंग मराठा माणूस उभं करायचं ठरवलंय. नीट ऐका कसा प्रश्न होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तुमच्या विरोधामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हा मराठा स्ट्रॉंग उमेदवार उभा करतायत. त्यावेळेला मी एवढंच म्हटलं, तुमची काहीतरी गफलत होते. डॉक्टर कोल्हे मराठा नसून माळी आहे. आता याच्यामध्ये माझी काय चूक आहे? मी काय जातीवाद केला? मग आता त्यांच्याकडे ते भांडवल लागलं. प्रश्न दिला बाजूला सोडून, ते सगळं सोडून दिलं आणि डॉक्टर कोल्हे मराठा नसून माळी आहे एवढंच वाक्य पुढे चालत राहिले. मग अजित पवार, वळसे पाटील, डॉक्टर कोल्हे सगळे एक तर ट्रॅप केला, खोटेपणा केला. प्रचंड खोटा पक्ष हा. आणि माझ्यासारख्या निरपराध माणसावर असे आरोप करतात की मी जातीवाद करतोय. ह्या मतदारसंघातली जनता तुम्हाला सगळ्यांना ओळखून आहे. किती तुम्ही खोटेपणा करा. समोरच्या उमेदवारावर मी अजून एका शब्दाने कधी बोललेलो तुम्ही बघितलंय? सगळ्या पत्रकारांना मला आव्हान आहे, मी कधी बोललो का, कधी आरोप केला नाही करणार, मला करायचा नाही. कारण तो आमच्याच पक्षातला माणूस होता. आता तो दिलेर खानाकडे गेलाय. आता दिलेर खानाकडे गेलाय. थांबा, 3 महिन्यानं परत आमच्याकडेच येणार आहे. त्यामुळे मला उगाच टीका करून काय करायचं? चांगला माणूस आहे, चांगली भूमिका करतो, चांगली ऍक्टिंग करतोय. आणि लोकांनी पाहावी त्यांची ऍक्टिंग, खरंच बघावी, महिलांनी बघावी, सगळ्यांनी बघावी. म्हणून सगळ्यांनी आपण त्यांना घरी बसवायचं. ऍक्टिंगसाठी मोकळं करा. मालिकेमध्ये भूमिका करण्यासाठी त्यांना निवडणुकीमधून दूर ठेवा. त्यांना घरी बसवा, म्हणजे ते ऑटोमॅटिकली जनतेची इच्छा पूर्ण करतील. अख्ख्या महाराष्ट्राला पाहिजे त्यांनी ऍक्टिंग करावी म्हणून. अख्ख्या महाराष्ट्राच्या भगिनींची इच्छा आहे, अखंड महाराष्ट्रातल्या तरुणांची इच्छा आहे की डॉक्टर अमोल कोल्हेंची ही मालिका चालू राहिली पाहिजे. माझी पण तीच इच्छा आहे. आता मला सांगा, याच्यात मी काय चुकीचं बोललो? काही टीका केली? अजिबात नाही. चांगला माणूस चांगला आहे. पण आता त्याला पण शिंग फुटायला लागली.
म्हणजे आरोप तर मी काही करत नाही, बोलत तर काही नाही, उगाच काहीतरी अंगावर ओढून घ्यायचं आणि मग त्या नाटकाच्या स्टाईलमध्ये गाडून टाकील, मारून टाकील, पुरून टाकील, छाताडावर बसेल, पंजा मारेल, ही भाषणं तुमची. वाड्याच्या भाषणामध्ये, सभेमध्ये, चाकणच्या भाषणामध्ये. अरे 15 वर्ष इथं खासदार म्हणून काम केलेल्या खासदाराला तुम्ही छाताडावर बसून पंजा मारायची भाषा करता. कडेलोट, हा कडेलोट करेल. कुठल्या थरावर ही निवडणूक चालली आहे? काय चाललंय? पवार साहेबांच्या पक्षामध्ये अजून आम्ही पवार साहेबांना मानतो. आता महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती त्यांची त्याबद्दल मी बोलणार नाही, पण त्यांच्या पक्षानं असं करावं, त्यांच्या पक्षातल्या माणसांनी अशा प्रकारच्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करावी. त्यामुळे ह्या महाराष्ट्रातल्या ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघातली जनता ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजूनही नाराज आहे. कारण खोटं करता तुम्ही सगळं. आणि ह्या सरकारमध्ये आज मला सांगा, जाऊ द्या ते विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं राजकारण देऊ बाजूला सोडू. आज माझ्या दृष्टीने ह्या निवडणुकीपुरतं जर बोलायचं झालं तर ही निवडणूक उद्या ह्या देशाचं नेतृत्व कोणी करायचं याची आहे. आपल्या पुढे दोन पर्याय. एक, नरेंद्र मोदी ज्यांनी गेले 5 वर्ष अहोरात्र ह्या देशाची सेवा केली, ह्या देशाची मान जगामध्ये सगळ्यात उंचावून दाखवली की काय भारत चीज आहे, सगळ्या लोकांना दाखवून दिलं, भारताची ताकद दाखवून दिली अमेरिकेला, आफ्रिकेला, आशिया खंडामध्ये सगळ्यांना. आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी, जिल्हा परिषदेचा सदस्य सुद्धा शोभतो का तो? त्याला आपण पंतप्रधान करणार आहे. आणि म्हणून बाकीचं सगळं सोडून द्या. ह्या देशाला खऱ्या अर्थानं एका चांगल्या यशस्वी पंतप्रधानाची गरज आहे. 5 वर्षाचा कारभार बघा. मी फक्त 2च मिनिटात बोलतो. आता भगवानराव गोलपनं ती योजना सांगितली मगाशी एक. मी 2च योजनावर बोलतो, मला बाकी योजना सगळं माहिती आहे, कारण त्यांच्याबरोबर त्या सरकारमध्ये मी काम केलेलं आहे. एक आयुष्यमान भारत योजना आहे. काय ते आयुष्यमान भारत योजना? आज तुमच्या घरामधलं कोण आजारी पडलं, ऍक्सिडेंट झाला, काही झालं, ऍक्सिडेंट पडलं, कुठं कुणाला हार्ट अटॅक आला, कुणाचं काहीतरी करायचं, मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं. आपण घेऊन जातो, आपल्याला काही सुचत नाही, गाडी करून पुण्याला नेतो, ससून हॉस्पिटलला नेतो, किंवा बिर्लाला नेतो, किंवा वायसीएमला नेतो, मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये. आपल्या माणसाचा इलाज झालं पाहिजे लवकर. 3 दिवसामध्ये त्याला परत आणतो घरी आणि बिल येतं लाखाचं, 2 लाखाचं, 3 लाखाचं. अशा वेळेला सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्याला 1,00,000-2 लाख रुपयाचं बिल आणायचं कुठून? मग खासदाराकडे जा, बिल कमी करायला सांगा. आमदारांकडे जा, बिल कमी करायला सांगा. आशाताईकडे जा की तुम्ही जिल्हा परिषदेतून काही माफ करून द्या. पण सगळ्यांनाच हे पॉसिबल होतं असं काही नाही. हीच काळाची गरज ओळखून या सरकारनं आणि देशाच्या पंतप्रधानांनी ठरवलं, प्रत्येक कुटुंबाच्या घरामध्ये 5 लाख रुपयापर्यंतची रक्कम त्याला प्रत्येक वर्षाला हॉस्पिटलच्या खर्चासाठी देण्यात येईल. याचा एक दूरगामी विचार करा, लांब विचार करा. ही योजना तशी बघायला आपल्याला वाटतं की नुसती कागदावरची योजना आहे, पण तुमच्या आमच्या आयुष्याशी निगडीत असलेली ही योजना आहे. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये अडीअडचणीला धावून जाणारी योजना आहे. दुसरी, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना. देशाभरातल्या जवळजवळ 12.5 कोटी शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6,000 रुपये द्यायचे अनुदान, की ज्याची जमीन 2 हेक्टरपेक्षा कमी आहे अशा प्रत्येक कुटुंबाला, शेतकऱ्याला 6,000 रुपये वर्षाला द्यायचे. काँग्रेसने त्याच्यावर टीका चालू केली. 6,000 म्हणजे काय? दिवसाला, महिन्याला 500, दिवसाला 17 रुपये. सरकार आपली चेष्टा करते. रक्कम नक्कीच कमी आहे, पण ज्या घरामध्ये, अनेक राज्यातल्या अनेक घरामध्ये दिवा पेटवायला सुद्धा तेल नसतं, 2-2 दिवस जेवायला नसतं,
अशा कुटुंबामध्ये, अशा गरीब घरामध्ये वर्षाला का होईना 6,000 रुपये, महिन्याला 500 रुपये का होईना, काही ना काहीतरी आहे. निदान पीठ आणि मीठ तरी मिळेल. ही योजना तसं बघायला गेलं तरी व्याप्ती याची 12.5 कोटी शेतकऱ्यांना, म्हणजे 75,000 कोटी रुपयाची स्कीम आहे. 75,000 कोटी. काँग्रेस भले थट्टा करो, चेष्टा करो या योजनेची, 75,000 कोटी रुपये कमी रक्कम नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला पवार साहेबांना आणि मनमोहन सिंगांनी कर्जमाफी केली देशभरामध्ये, ती योजना होती 71,000 कोटी रुपयाची. आणि त्याचा लाभ किती शेतकऱ्यांना झाला? 1 कोटी शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा लाभ नाही झाला. 1 कोटीपेक्षा कमी. त्याच्यामध्ये आपल्या जुन्नर तालुक्यातल्या काही गावांना 40-40 लाख रुपये एकेका शेतकऱ्याची कर्जमाफी झाली आहे. आता मला विचारू नका तो कुठल्या पक्षाचा होता. असे बरेच शेतकरी आहेत. जुन्नर, आंबेगाव, खेड, निरगुडसर सगळ्या ठिकाणी झालेत. निमगाव, सावा 30 लाख, 25 लाख, 35 लाख अशी कर्जमाफी झाली आहे. पण नरेंद्र मोदीजींनी ही योजना केली, ती प्रत्येकाच्या घरामध्ये 6,000 रुपये जाणार, प्रत्येकाच्या घरामध्ये. आणि हे 1 वर्षासाठी ना, हे कायम आहे. मी ज्या वेळेला लोकसभेमध्ये भाषण केलं त्यावेळेला अर्थसंकल्पावर त्यावेळेला मी सूचना मांडली की ही रक्कम वाढवावी, 6 चे 12,000 तरी करावे. कदाचित होईल, कदाचित ही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य सुद्धा तो विचार करेल. केंद्रानं 6,000 दिलेत. तुम्ही सगळ्यांनी जर आवाज उठवला तर राज्यामधून राज्यानं शेतकऱ्याला 4,000 जरी दिले तर 10,000 रुपये होतील. आणि 10,000 रुपये प्रत्येक वर्षाला काही तशी कमी रक्कम नाही आहे गोरगरिबांना. म्हणजे काही ना काहीतरी चांगलं घडतंय. एका सभेमध्ये माझ्यावर टीका करण्यात आली समोरच्या उमेदवारांना की कांद्याच्या संदर्भामध्ये कोणी आवाज उठवला नाही, महाराष्ट्रातल्या कुठल्या शेतकऱ्यांना नाही. हे त्या समोरच्या उमेदवाराचं अज्ञान असावं किंवा त्यांच्या नेत्याचं सुद्धा अज्ञान असावं. तुम्हाला लोकसभेमध्ये काय चाललंय जर माहिती नसेल तर त्याच्यावर बोलू नये. लोकसभेमध्ये कोणाची काय भाषणं होतात शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये किंवा काय, ह्याची तुम्हाला जर माहिती नसेल तर त्याच्यावर विषयच काढू नये. 2 महिन्यापूर्वी ज्या वेळेला मी लोकसभेमध्ये भाषण केलं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं जीवन, कांदा उत्पादकांचं जीवन अतिशय धोक्यात आलेलं आहे, त्यांना अनुदान द्यावं. मग राज्य सरकारच्या मार्फत त्याच्यानंतर केंद्रानं विषय हा राज्याकडे रिफर केला आणि राज्यानं 200 रुपये क्विंटल पाठीमागे अनुदान द्यायला सुरुवात केली. आज ती अनुदानाची रक्कम डिसेंबर महिन्यापर्यंत जे अनुदान प्राप्त झालं पुणे जिल्ह्यामध्ये त्याची रक्कम आहे जवळजवळ 11 कोटी रुपये. हा शेतकऱ्याच्या अडचणीचा विषय सरकारने समजून 11 कोटी रुपये अनुदान फक्त पुणे जिल्ह्यात वाटलं. हे फक्त 15 डिसेंबर पर्यंत होतं. काल परवा नवीन GRI 15 दिवसापूर्वी काढला की 15 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी ह्या कालावधीमध्ये विक्री झालेल्या कांद्यावर पुन्हा त्या अनुदानाची मुदत वाढलेली आहे. मग ती रक्कम सुद्धा मोठ्या प्रमाणात कमीत कमी 20-25 कोटी रुपये या पुणे जिल्ह्यामध्ये येतील. हे असे अनेक योजना आपण करतो, या सरकारच्या माध्यमातून होत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला देशाचं नेतृत्व करत असताना तुम्हाला माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे काही काही निर्णय घेतले, पाकिस्तानच्या बाजूने आपल्यावर मोठा हल्ला झाला, 40 जवानांना शहीद झाले, पाकिस्तानाने आपल्या हद्दीमध्ये घुसून 40 जवानांना मारलं. तसं ही बघायला गेलं तर खूप मोठी संतापजनक बाब होती. भारताच्या कानाकोपऱ्यामधून टाहो फोडण्यात आला की ह्या लोकांचा बदला घेतला पाहिजे. आणि अवघ्या 10 दिवसामध्ये नरेंद्र मोदींनी आणि सरकारनं निर्णय घेतला आणि पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून 300 पाकड्यांना, दहशतवाद्यांना तिथं कंठस्नान घातलं, ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हा सर्जिकल स्ट्राईक बघून सगळ्यांच्या हात पायाखालची वाळू सरकली. मग जाणता राजा विचारायला लागले
की किती मेले, खरंच मेले का? मला हे समजत नाही की ह्या जनता राजाने असं वक्तव्य करावं. म्हणून आम्ही सगळ्यांनी काहीतरी सूचना पण केली होती की पुढच्या वेळेला जर असा सर्जिकल स्ट्राईक करायचा असेल तर त्या विमानामध्ये पवार साहेबांना बसवा, सर्जिकल स्ट्राईक करा आणि त्यांना तिथं सोडा आणि तिथं मुर्दे मोजायला लावा. तरच त्यांना कळेल की काय नक्की आहे. आणि मग आता म्हणतात की नाही तो सल्ला मीच दिला होता त्यांना. काय काय सल्ले देतात तेच मला कळत नाही. हा जर सल्ला त्यांनी दिला असता की पाकिस्तानमध्ये जाऊन हल्ला करा आणि त्यांच्या लोकांना मारा, हा जर सल्ला पवार साहेबांना जर दिलेला असेल तर मग असा सल्ला 2008 साली जेव्हा अजमल कसाबनं आपल्या त्याच्या पाकिस्तानच्या साथीदाराबरोबर घुसून भारतामध्ये मुंबईमध्ये 150 लोकांना मारलं त्यावेळेला असा सल्ला का नाही दिला? त्यावेळेला तुम्ही सत्तेमध्ये होता, त्यावेळेला पंतप्रधान मनमोहन सिंग होते. 40 लोक आमचे मारले त्यावेळेस नरेंद्र मोदीजींनी ठरवलं की त्यांच्यावर हल्ला करायचा, बदला घ्यायचा. 150 लोक मारले त्यावेळेला काँग्रेसच्या सरकारच्या मनामध्ये हा विचारही आला नाही की पाकिस्तानमध्ये घुसून मारायचं. हा फरक आहे पंतप्रधान कर्तबगार असण्याचा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, ह्या निवडणुकीमध्ये बाकी कोणाचं काही ऐकू नका. डायलॉगबाजी करणारे भरपूर येतील, चांगली भाषणं करून पोट भरणार नाही माझं कोणाचं. मला नाही चांगली भाषणं करता येत, पण मला लोकांमध्ये जाता येतं. मला लोकांची दुःख समजते, मला लोकांच्या व्यथा समजतात. भलेही मी चांगलं भाषण, चांगले डायलॉग मला फेकतं, डायलॉगबाजी करता येणार नाही. पण आज गरज आहे माझ्या मतदारसंघातल्या लोकांचे अश्रू पुसण्याचे, त्यांच्या अडीअडचणीला धावून जाण्याचं. तेच काम मी गेले 15 वर्ष करतोय. 15 वर्ष तुम्ही मला पाहिलंय. मी निस्वार्थपणे ह्या मतदारसंघाची सेवा केली, मतदारसंघातल्या जनतेची सेवा केली, खऱ्या अर्थाने केली आहे. कधी शोबाजी केली नाही, कधी कुठं गुंडगिरी केली नाही. आणि मतदारसंघातल्या गावागावामध्ये फिरलोय, कुठल्या वस्ती वस्तीमध्ये फिरलोय, मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये विकास कामं पोहोचवली आहे. माझं जाहीर आव्हान आहे. मी 2004ला खासदार झालो. 2004च्या पूर्वी असलेल्या खासदारांचा निधी कुठल्या गावामध्ये किती आला मला सांगावं. 2004च्या पूर्वी असलेले किती खासदार, एक शेठ बाबा सोडाकर ह्याच तालुक्यातले, त्यामुळे त्यांचा संपर्क सगळ्यांशी होता. पण बाकी सगळ्या खासदारांची कारकीर्द सांगा, कुठले खासदार किती गावात पोहोचले? कोणी गावात पोहोचलं नाही. मी पार अगदी कोपरं मांडू असेल किंवा कुठेही पार अगदी तिकडं दौंडच्या बॉर्डर असेल, सगळ्या गावामध्ये पोहोचलोय. 15 वर्ष मी सगळं घरदार प्रपंच बाजूला साडलंय. धंदा पाणी सगळं सोडून फक्त आणि फक्त मतदारसंघामध्ये तळ ठोकून आठवड्यातले 5 दिवस, रविवारचा दिवस मी लोकांसाठी राखून ठेवला. गेले 15 वर्ष लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचं काम केलंय. मतदारसंघ खूप मोठा आहे, फार अगदी कातरच्या घाटापासून तर अहमदनगरच्या बॉर्डरपर्यंत एवढा मोठा मतदारसंघ, पण सगळ्या लोकांमध्ये पोहोचलोय. आता काही लोक म्हणतात आमच्या गावामध्ये काय कामं केली. गंमत आहे मला, म्हणजे सोशल मीडिया मी पाहतो, मी जवळून अभ्यास करतो सोशल मीडियाचा. गेल्या 2-3 महिन्यापासून सोशल मीडिया राष्ट्रवादी इतकी ऍक्टिव्ह झाली आहे, तिच्यावर असे कॉमेंट येतात की आमच्या गावात खासदार कधी बघितलेच नाही. मग त्या कॉमेंट करणाऱ्या त्या फेसबुकच्या एखाद्या त्या प्रोफाईल जाऊन बघितलं ना, तो असतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इचलकरंजीचा माणूस किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे इकडचे तिकडचे लोक. पण आता निवडणूक आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला ऍक्सेप्ट करायला पाहिजे आणि आमची तयारी आहे. ह्या मतदारसंघामध्ये तुम्ही किती जीव काढा, किती जरी काय केलं तर ह्या जनतेनं, ह्या मतदारसंघातल्या जनतेनं ठरवलंय की आपला माणूस, आपल्या घरातला माणूस, घरातला खासदार रात्री अपरात्री धावून जाणारा, कधी अडचणीला धावून येणारा माणूस पाहिजे. आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची, 15 वर्ष तुम्ही मला पाहिलंय, 15 वर्ष तुम्ही मला अनुभवलंय. कधी चुकीचं काम केलं नाही, कधी चुकीचं काम करणार नाही. हे तुमचं माझं विश्वासाचं नातं आहे.
म्हणून मला विनंती करायची की ह्या वेळेला सुद्धा मला सगळ्यांचे आपले आशीर्वाद हवेत. येणाऱ्या 29 एप्रिलला धनुष्यबाणाच्या चित्राच्या बाजूचं बटन दाबून मला प्रचंड बहुमतानं विजयी करा एवढीच विनंती करून थांबतो. धन्यवाद.